नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील अकृषक येणे परवानगी प्रक्रियेबाबतची सुधारित नियमावली व महत्त्वाच्या बदलांबाबतची दिनांक 11/2/26 रोजी घोषणा केली आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सर्व महत्त्वाचे बदल व झालेले अपडेट्स. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 पहिल्या नंबरचा सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे. आता अकृषक येणे परवानगीची आवश्यकता नाही. हा मित्रांनो, आता अकृषक येणे परवानगीची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 42A, 42B, 42C आणि 42D मधील सुधारणांनुसार ज्या क्षेत्रासाठी विकास योजना म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन किंवा प्रादेशिक योजना म्हणजेच रिजनल प्लॅन मंजूर आहे, अशा क्षेत्रातील जमिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र अकृषक परवाना घेण्याची कायदेशीर अट रद्द करण्यात आली आहे. मित्रांनो, ज्या क्षेत्रासाठी पूर्वी विकास योजना डेव्हलपमेंट प्लॅन व प्रादेशिक योजना रिजनल प्लॅन मंजूर होता, त्यांसाठी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु ही अट सध्या रद्द करण्यात आली आहे. पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे, बेकार किंवा मान्यताप्राप्त अकृषक डीम्ड येणे नियोजन प्राधिकरणाने उदाहरणार्थ नगर रचना विभाग, नगरपालिका किंवा महानगरपालिका विभाग यांनी बांधकाम आराखडा म्हणजेच बिल्डिंग प्लॅन मंजूर केला असेल तर अशा जमिनीचा वापर अकृषक कारणासाठी करण्यास परवानगी मिळाली आहे असे मानता येईल व ग्राह्य धरता येईल. यासाठी सनद किंवा स्वतंत्र अकृषक प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. तसेच बँकांना किंवा इतर वित्तीय संस्थांना अशी मागणी करताना सक्ती करता येणार नाही. मित्रांनो, बिल्डिंग प्लॅन जर मंजूर केला असेल तर आपल्याला स्वतंत्र सनद किंवा अकृषक प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. तसेच बँकांना सुद्धा याबाबत सक्ती करता येणार नाही. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे, वार्षिक अकृषक येणे कर रद्द करण्यात आला आहे. हा मित्रांनो, शासन निर्णयानुसार जमिनीवर आकारला जाणारा वार्षिक अकृषक महसूल ॲन्युअल येणे टॅक्स कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. ॲन्युअल येणे टॅक्स कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. ॲन्युअल येणे टॅक्सच्या ऐवजी अधिमूल्य कन्व्हर्जन प्रीमियम आपणास भरावे लागणार आहे. काय आहे कन्व्हर्जन प्रीमियम? वार्षिक कराऐवजी जमीनधारकाला बांधकाम परवानगीच्या वेळी प्रचलित रेडी रेकनर दराच्या आधारे ठराविक एक वेळ रूपांतर अधिमूल्य म्हणजेच वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम भरावे लागेल. जमीन मालकाला बांधकाम परवानगीच्या वेळी प्रचलित रेडी रेकनर कर म्हणजे राज्य सरकारने जमिनीचा ठरवलेला किमान बाजार दर होय. आपल्याला ॲन्युअल एने टॅक्सच्या ऐवजी वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम भरावे लागणार आहे. पुढचा मुद्दा आहे, महसूल अभिलेखात सातबारा उतारा स्वयंचलित नोंद. बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर ही माहिती महाभूमिलेख पोर्टलच्या संगणकीय प्रणालीद्वारे इंटिग्रेटेड सिस्टीमद्वारे महसूल विभागाला कळवली जाईल. त्यानंतर तलाठी किंवा मंडल अधिकारी यांना सातबारा उतार्यावरील भोगवटदार वर्गात किंवा इतर हक्कात फेरफार नोंद करणे कायदेशीररित्या बंधनकारक असेल. मित्रांनो, महसूल विभागामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे सातबाऱ्यावरती स्वयंचलित नोंद होणार आहे. पुढील मुद्दा आहे, तुकडेबंदी व गुंठेवारी नियमितीकरण. महाराष्ट्र जमीन महसूल तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियमातील सुधारणेनुसार विहित तारखेपूर्वीचे म्हणजेच 1 जानेवारी 2000 पूर्वीचे अनधिकृत उपविभाग किंवा तुकडे आता ठराविक शमन शुल्क कंपाऊंडिंग फी भरून अधिकृत करता येतील. 1 जानेवारी 2025 पूर्वीचे अनधिकृत उपविभाग आता ठराविक शमन शुल्क भरून कंपाऊंडिंग फीस भरून अधिकृत करता येतील. पुढील मुद्दा आहे, ईमेलद्वारे नोटीस. जमीन महसूल प्रकरणांमधील पारदर्शकता आणि वेग वाढवण्यासाठी आता पक्षकारांना ईमेलद्वारे कायदेशीर नोटीस पाठवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामकाज अधिक गतीने व पारदर्शकतेने होणार आहे. जमीन महसूल प्रकरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ईमेलद्वारे आपण कायदेशीर नोटीस पाठवू शकतो व आपली नोटीस ही पूर्णपणे अधिकृत राहील. यामुळे कामकाज अधिक गतीने व पारदर्शकतेने होणार आहे. मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे बदल आहेत. मी आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.